अनिल कोंडेकर घरी आले होते आणि 2 मोठ्या व्हॅन घेऊन आले होते ओपनिंग करायला. तर साहेबांनी ओपनिंग केलं मग त्यांनी मला पण बाहेर बोलवलं. 2 मराठी उद्योजकांना व्हॅन्स उपलब्ध करून त्यांनी दिल्या होत्या आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलं की त्यांनी आतापर्यंत 250 लोकांना फूड व्हॅन्स ओपन करून दिल्या. खरं सांगायचं तर आपला देश हा 60% जास्त तरुणाईचा देश आहे, पण आपल्या देशात नोकऱ्या नाहीये. म्हणजे मी सकाळी दररोज 11 वाजता जेव्हा खाली बसते लोकांना भेटायला, तेव्हा अर्ध्याहून अधिक लोक नोकरीसाठी आलेले असतात. त्याच्यात ग्रॅज्युएट्स तर असतातच, पण मास्टर्स केलेले असतात. म्हणजे एवढे शिकून सुद्धा आपल्या देशात नोकऱ्या नाहीयेत. मला असं वाटतं की तरुणाईनी पण आता विचार केला पाहिजे की नोकऱ्यांच्या मागे न लागता सरकारने म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या खूप स्कीम्स असतात की ते लोन उपलब्ध करून देतात आणि त्या लोनच्या मदतीने तुम्ही स्वतःचे छोटे का होईना बिझनेस चालू करू शकता आणि स्वतःचा उद्योग कधीही चालू करणं चांगलं आहे. दुसऱ्याची चाकरी करण्यापेक्षा आपली स्वतःची असलेली मीठ भाकरी चांगली असते. तुम्ही बिलीव्ह करणार नाही, मी राज ठाकरेंची बायको असले तरी सुद्धा मी उद्योजक आहे. मी घरी तंगड्यापासून बसू शकते आणि मी स्वतः उद्योजक आहे. माझ्या मुलीची स्वतःची कंपनी आहे नॉकटर्नल म्हणून, ती कपडे तयार करते. माझ्या सुनेची कंपनी आहे, माझ्या मुलाची कंपनी आहे. आम्ही पक्ष चालवताना पक्षातनं 1 रुपया न घेता आम्ही स्वतःचे स्वतः सगळेजण उद्योग पक्ष सांभाळून आम्ही आमचे उद्योग करतो आणि मी सगळ्यांना मदत करते त्याच्यात. तर मला सगळ्या तरुणाईला असं सांगायचंय की तुम्ही उद्योग करण्याकडे वळा. माझ्या मुलाचाच एक मित्र आहे, मी त्यांना सांगितलं माझ्यासाठी एक गाडी बनव म्हणून. ग्रॅज्युएट आहे, चांगला ग्रॅज्युएट आहे, पण नोकरी मिळत नाहीये. माझ्या नवऱ्याने सांगितलं काय नाही, तू छान गाडी टाक. त्यांनी आता ऑलरेडी बोरिवली का मालाडला त्याची गाडी चालू आहे. कोरियन नूडल्स तो विकतो आणि 6-8 महिने झाले खूप छान धंदा चालू आहे. तर माझ्या नवऱ्याने सांगितलं चल माझ्याकडनं तुला मी गाडी तुमची बघितल्यानंतर सांगितलं तुम्हाला गाडी माझ्याकडनं तुला भेट, तू गाडी आणि अशा गाड्या वाढव आता. म्हणजे मराठी उद्योजक मला वाटतं बाळासाहेब पण सांगायचे की वडापाव काय तुम्हाला कमीपणा का वाटतो, वडापावच्या गाड्या चालू. आणि आज तुम्ही बघा तर दादरमध्ये वडापावच्या गाड्यांवरती तुडुंब गर्दी असते. पुढची जनरेशन आहे की बहुधा घरी खायला बनवतच नाही. आमची लास्ट जनरेशन आहे की घरी कुकिंग बिकिंग आम्ही करतो. सगळेजण बाहेरला स्विगी आणि यावं किंवा पार्सल असतात. तेव्हा अनिलनी मला जेव्हा सांगितलं की असा आमचा कार्यक्रम आहे, मी म्हटलं मी नक्की येणार. किती वेळ देईन हे मी सांगू शकत नाही, कारण आज जवळजवळ 8 ते 10 लग्न आहे. मी इथून पण लग्नाला जाणार आहे म्हटलं, पण मी नक्की येणार. आणि मला खरंच तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की नोकऱ्या देणं हे आम्हाला पण खूप कठीण असतं. लोकांच्याकडे वेकन्सीज नसतात. स्वतःचे स्वतः उद्योग चालू करा आणि तुम्ही लोकांना नोकऱ्या द्या. ह्याच्यात खूप चांगलं वाटतं तुम्हाला. त्यामुळे मी अनिलला सांगितलं मी लगेच येणार. आणि तुमचं कौतुक अशासाठी आहे की स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या खूप स्कीम्स असतात ज्या आपल्या लोकांना माहितीच नसतात किंवा तरुण मुलांना माहिती नसतात की कुठून लोन उपलब्ध होतं, कसं होतं. तुम्ही माझ्यामध्ये त्यातला दुवा. तुम्ही हे जे सगळे बँकेचे लोक इथे आणून बसवलेत ते तुम्ही लोकांना माहिती देता आणि त्या लोकांना लोन मिळू शकतं. ह्याच्यासाठी तुमचं कौतुक की तुम्ही लोकांना अवगत करून देता की काय काय स्कीम्स आहेत आणि लोक काय काय करू शकतात. त्याच्यासाठी ऍक्च्युली मी मुद्दामून इथे आले की तुम्ही त्याचा फायदा करून घ्या, फ्रँचायझी घ्या, उद्योग चालू करा. आणि मला असा खूप आनंद होईल की जेव्हा एखादा उद्योजक येऊन मला सांगेल की पहिली बघा तुम्ही सांगितलं आणि मी हा उद्योग चालू केला. स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा आनंद खूप वेगळा असतो. जसं बोलत की माझ्या मुलीचा छोटासाच उद्योग आहे, पण ती स्वतः धडपडते. मग तिचं ऑर्डर आली की स्वतः जाते, पार्सल बनवते, फास्ट करते, स्वतः मटेरियल आणायला जाते. स्वतः काल वसई विराला ट्रेनने गेली होती. म्हणजे आपण ट्रेनने का जाते, गाडी घेऊन जा. मला प्लेन नाही आहे, 2 तास लागतात गाडी जायला, ट्रेन एका तासात पोहोचते. म्हणजे आम्ही सुद्धा धडपड करून स्वतःचे उद्योग वाढवतो. तुम्हाला सगळ्यांना इन्स्पिरेशन देण्यासाठी मी माझ्या मुलीचा तुम्हाला किस्सा सांगितलाय. सगळ्यांना धडपड करायला लागते. थोडीशी धडपड करायची, बसून आरामात काहीही होत नाही. थोडासा धडपड करा. तुमच्या पाठीची सगळी टीम उभी आहे. तुम्ही खूप मोठे उद्योजक व्हा. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.